ഗാനമാണ് നമ്മൾ പാടിയത്. बहुत ही अच्छा आशापूर्वक गीत हमने गाया. സഭ എന്ന് പറഞ്ഞാൽ വളരെ മാർമികമായ സന്തോഷം അനുഭവിക്കുന്നവർ. कलीसिया उस प्रकार के लोग हैं जो हमेशा एक रहस्यपूर्ण या गुप्त रीति से एक रहस्य वाला आनंद का अनुभव उठाते हैं. അത് വളരെ സ്പെഷ്യലായിട്ടുള്ള ഒരു ദൈവത്തിന്റെ സന്തോഷം അനുഭവിക്കുന്നവരാണ് സഭ. और एक खास रीति का एक आनंद है जो परमेश्वर से आया हुआ या परमेश्वर का आनंद है जो कलीसिया का आनंद करता है. അതിനൊരു നിത്യതയുണ്ട്, उस आनंद को अनंतता है, ഒരു പവിത്രതയുണ്ട്, उसमें एक पवित्रता है, അതിനൊരു ചില യോഗ്യതകളുണ്ട്, उसको कुछ अच्छे गुण और योग्यता है. ദൈവകാര്യത്തിൽ സന്തോഷിക്കുന്ന വിഷയത്തിൽ പിന്നെ നമ്മൾ ദുഃഖിക്കേണ്ടി വരും. तो उस रीति से अगर रहेंगे तो परमेश्वर के बातों के विषय में अगर हम बने रहेंगे तो फिर कोई भी बात के लिए हमें दुखी होना जरूरत नहीं पड़ेगा. അപ്പം ഈ ഭൂമിയിൽ ദുഃഖം നിറഞ്ഞ ശോകം നിറഞ്ഞ ഒരു ഭൂമണ്ഡലത്തിൽ വളരെയധികം മാർമിക ജീവിതമുള്ള വളരെയധികം രഹസ്യങ്ങൾ നിറഞ്ഞ വ്യക്തികളാണ് ഓരോ വിശ്വാസം. क्योंकि ये संसार जो है बहुत ही दुख तकलीफ और क्लेश से भरा हुआ ये दुनिया है, उस भूमि है. उस भूमि में हम जो कलीसिया है, कलीसिया का खासियत क्या है? तो एक बहुत ही गुप्त रीति से, एक मर्म के भेद के रीति से है कलीसिया जी रहा है. സ്വർഗത്തിലെ മർമ്മങ്ങൾ അറിയാവുന്ന ഏക ജനമെന്ന് പറയുന്നത് സഭയാണ്. ഇസ്രായേലിന് പോലും സ്വർഗത്തിലെ രഹസ്യങ്ങളൊന്നും അറിയില്ല. അവർക്ക് कलीसिया का खासियत क्या मालूम है? कलीसिया के लोग जो सचमुच प्रभु के कलीसिया के भाग है, वो लोगों को खासियत क्या मालूम है? सिर्फ वही एक लोग है जो स्वर्ग का भेद को जानते हैं. उसके अलावा ये दुनिया में और कोई भी जाति, कोई भी गोत्र स्वर्ग में भेद क्या है करके नहीं मालूम. यहाँ तक कि परमेश्वर का पहला प्यार जो इस्राएल है, उनको भी स्वर्ग में क्या भेद छुपा है उनको नहीं मालूम. सिर्फ कलीसिया को ये भाग्य मिला है. സ്വർഗത്തിലുള്ളവർക്കും, സ്വർഗത്തിലുള്ളതെന്ന് പറഞ്ഞാൽ അവിടെ അധികാരങ്ങളുണ്ട്, വാഴ്ചകളുണ്ട്, അവർക്ക് പോലും സ്വർഗത്തിലെ എല്ലാ കാര്യവും അറിയില്ല. उतना ही नहीं, भूमि का छोड़ो, स्वर्ग में स्वर्गीय जो जीविया है उनको भी स्वर्ग में क्या क्या भेद है करके उनको नहीं मालूम. സഭയുടെ മർമ്മം പൗലോസ് വെളിപ്പെടുത്തുമ്പോൾ നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 3-ാം അധ്യായം അതിന്റെ 10-ാം വാക്യത്തിൽ നമ്മളിങ്ങനെ വായിക്കുന്നു. कलीसिया का भेद के विषय में बात करते समय में पौलुस वहाँ पर एफेसों का पुस्तक 3:10 में वहाँ पर इस तरह कहता है, कलीसिया के द्वारा परमेश्वर का विभिन्न प्रकार का ज्ञान उन प्रधानों और अधिकारियों पर जो स्वर्गीय स्थानों में है प्रकट किया जाए. നമ്മളതൊന്ന് മനസ്സിലാക്കണം. സ്വർഗത്തിൽ ജീവിക്കുന്ന ഒരു കൂട്ടം അല്ലെങ്കിൽ സ്വർഗത്തിലെ അധികാരികളുണ്ട്, വാഴ്ചകളുണ്ട്, അധികാരങ്ങളുണ്ട്. तो हमें इसलिए यहाँ पर एक बात समझना है, ये स्वर्गीय स्तर की बात है. ये स्वर्गीय स्तर में थोड़ा अधिकार है, अधिकारियां है और वहाँ पर प्रधानताएं है. കർത്താവ് ആയുധവർഗം വെപ്പിച്ച അധികാരികളും വാഴ്ചകളും അത് വേറെ, അത് വീഴ്ച വന്നു പോയ ദൂതന്മാരുടെ കാര്യമാണ്. एफेसों का पुस्तक 6वां अध्याय में वहाँ पर आकाश का अधिकारी और प्रधानता के बारे में बोला. वो स्वर्ग के नहीं है, वो आकाश के मंडल के है. वो स्वर्ग से गिरे हुए जीवियों है जो आकाश को में समय के लिए प्रभु ने कुछ समय के लिए उनको दिया है. वो अलग है और ये अलग है. അവർക്ക് അവർ അധികാരികളാണ്. तो ये लोग अधिकारी है. അവർക്ക് സ്വർഗത്തിലെ പല മർമ്മങ്ങളും അറിയില്ല. और यहाँ तक कि भले ही वो लोग स्वर्ग में हो, स्वर्ग के जीवी हो, तो भी स्वर्ग का बहुत से भेद की बातें हुए हैं, जो छुपा हुआ है, गुप्त की बातें हैं, वो उनको भी नहीं मालूम. ദൈവത്തിന്റെ നാനാവിധമായ ജ്ഞാനം അത് സഭ മുഖാന്തരം അവരറിവായി വരണം. അതാണ് वहाँ पर हम क्या पढ़ते हैं? परमेश्वर का जो अद्भुत ज्ञान है और जो बुद्धि, अलग अलग बातों का बुद्धि और ज्ञान की बातें कलीसिया के द्वारा, मंडली के द्वारा ये सारा अधिकारियों को मालूम पड़ेगा. നമ്മൾ എത്ര വിശേഷതയുള്ളവരാണെന്ന് അറിയാമോ? तो इसलिए प्रियो, हम लोग कितना खास लोग हैं ना. നമ്മൾ വളരെ മാർമിക ജ്ഞാനമുള്ളവരാണ്. मतलब हम लोग ऐसे लोग हैं जो बहुत ही भेद के रीति से या गुप्त रीति से, अद्भुत रीति से ज्ञान प्राप्त किए हुए लोग हैं. അവരൊക്കെ ഇപ്പോൾ അധികാരവുമായിട്ട് കിരീടമൊക്കെ തലയിൽ വെച്ച് നിൽക്കുകയാണ്. स्वर्गीय जीवी लोग, वो लोग अभी अधिकार में बैठे हैं. प्रभु ने उनको अलग अलग मुकुट दिया, इसलिए वो लोग उनके रीति में अधिकार में बैठे हैं. तो भी എന്നാൽ അവിടെ നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിലും 5-ാം അധ്യായത്തിലും രണ്ട് പ്രധാന കാര്യങ്ങൾ അവിടെ കാണുന്നുണ്ട്. प्रकाशित वाक्य अध्याय 4 और अध्याय 5 पढ़ते समय में वहाँ पर कुछ बातों को हम देखते हैं. അതിന്റെ 5-ാം അധ്യായം 8-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 5 का 8 जब हम पढ़ते हैं, जब उसने पुस्तक ले ली तो वे चारों प्राणी और 24 प्राचीन उस मेमने के सामने गिर पड़े. അപ്പോൾ നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനത്തിൽ വായിച്ച അധികാരികളും വാഴ്ചകളും ആരാണെന്ന് അറിയാമോ? तो अभी एफेसियों में अभी हमने 3रा अध्याय में जो पढ़ा, स्वर्ग के अधिकारी और प्रधानता है, वो कौन है? അവരാണ് 24 മൂപ്പന്മാർ. उसमें से एक भाग को हम देखते हैं. उसमें से कौन है? 24 प्राचीन है. പിന്നെ ലിവിംഗ് ക്രീച്ചേഴ്സ്,
और 4 जीवित है, ഇവരെല്ലാം എന്ത് ചെയ്യും? 4 जीवित है जीविया। കുഞ്ഞാടിന്റെ മുമ്പാകെ വീണ് നമസ്കരിക്കും. ये लोग ने क्या किया? मेमने के सामने गिरकर दंडवत किया या गिर गए वो लोग। യേശുക്രിസ്തു ദൈവം എന്ന രീതിയിലല്ല ഇവിടെ ആരാധിക്കുന്നത്. यहाँ पर एक परमेश्वर को आराधना करे उस रीति में नहीं। यीशु मसीह जो मनुष्य रूप में है, मनुष्यत्व को देखकर वो लोग दंडवत कर रहा है। ഇവിടെ ഒരു പ്രത്യേക നമ്മളെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 6 അധ്യായത്തിൽ കർത്താവ് ദൈവം എന്ന രീതിയിൽ കർത്താവിനെ ആരാധിക്കുന്നത് കാണുന്നുണ്ട്. അവന്റെ മുഖത്തേക്ക് നോക്കുന്നില്ല, അല്ലെങ്കിൽ ദൈവം എന്ന രീതിയിൽ അവന്റെ 2 കൊണ്ട് പാദം മറിച്ച് 2 കൊണ്ട് മുഖം മൂടി മറന്നുകൊണ്ട് നീ പരിശുദ്ധൻ പരിശുദ്ധൻ എന്ന് പറയുകയാണ്. वहां पर यशायाह का पुस्तक 6वां अध्याय में जब स्वर्गीय जीवी लोग आराधना करते समय में वो किसको आराधना कर रहे हैं? एक परमेश्वर को। उस परमेश्वर को आराधना करते समय में कैसा कर रहे हैं लोग? 2 पंख से अपने चेहरे को ढककर, 2 पंख से अपने शरीर को ढककर, 2 पंख से उड़कर उस रीति से लोग आराधना कर रहे हैं। അവിടെ അവർ കിരീടമുള്ളതായിട്ടോ അധികാരമുള്ളതായിട്ടോ ഒന്നും കാണുന്നില്ല. वहां पर किरीट, वहां पर मुकुट के बारे में या वो जीवियों का अधिकार के बारे में कुछ भी बोला नहीं है। എന്നാൽ ഇവിടെ परंतु यहाँ पर അറുക്കപ്പെട്ട കുഞ്ഞാട്, वध हुआ मेमना। നമുക്ക് ഈ അറുക്കപ്പെട്ട കുഞ്ഞാടിനോട് ആർക്കാണ് അഭേദ്യ ബന്ധമുള്ളത്? ये वध हुआ मेमने के साथ सबसे ज्यादा रिश्ता कौन सा जीवियों को है? मनुष्य जीवी को। मतलब सिर्फ हमको है और कोई जीवियों को वो वध हुआ मेमने के साथ रिश्ता नहीं है, क्योंकि लहू हमारे लिए बहा है। അപ്പൊ സ്വർഗത്തിൽ ക്രിസ്തുവിന്റെ സ്ഥാനമാണ് സഭയ്ക്കുള്ളത്. तो यानी कि स्वर्ग में यीशु मसीह मनुष्य होकर स्वर्ग में सबसे ऊंचा स्थान में पहुंचकर जो स्थान और पदवी परमेश्वर ने यीशु मसीह को जो दिया है, वही स्थान किसको है? कलीसिया को भी है। അതിനാണ് അവൻ രക്തം കൊടുത്ത് നമ്മെ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയത്. इसीलिए उन्होंने लहू बहाकर मूल दाम देकर हमें खरीदा है। ഇവിടെ 4-ാം അധ്യായം 10-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ യേശു കർത്താവ് സൃഷ്ടികർത്താവ് എന്നുള്ള രീതിയിൽ അവനെ വാഴ്ത്തുകയും ആരാധിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ അവിടെ കുഞ്ഞാൾ അറക്കപ്പെട്ട കാര്യം പറയുന്നില്ല. 4 अध्याय में जब पढ़ते समय में 8 से 9, 10, 11 पढ़ते समय में एक परमेश्वर को वहां पर आराधना कर रहे हैं करके वहां पर हम देखते हैं। वहां पर एक मेमना वध हुआ करके वो बात अभी तक आया नहीं है। എന്നാൽ 5-ാം അധ്യായത്തിൽ വരുമ്പോൾ परंतु अगला वाक्य अध्याय में 5वां अध्याय में आता है तो സിംഹാസനത്തിന് നടുവിൽ सिंहासन के बीच में 4 ജീവികളുടെ നടുവിൽ എവിടെയാണ് കർത്താവിന്റെ സ്ഥാനം? അറുക്കപ്പെട്ട കുഞ്ഞാടിന്റെ സ്ഥാനം എവിടെയാണ്? वध हुआ मेमने का स्थान कहाँ पर है? देखो, सिंहासन के सामने और 4 जीवियों के बीच में। എന്ന് പറഞ്ഞാൽ സിംഹാസനത്തിന് ഏറ്റവും അടുത്ത്, मतलब सामने, मतलब कि एकदम सिंहासन, परमेश्वर का सिंहासन का एकदम निकट है। 4-ാം അധ്യായത്തിൽ സിംഹാസനത്തിന് അടുത്തിരിക്കുന്ന ആരാണ്? 4 अध्याय में सिंहासन का निकट कौन थे? केरूबുകളാണ്. उस समय तक वहां पर केरूब के बारे में, यानी कि बाकी 4 जीवियों के बारे में, जीवियों के बारे में बोला गया है। वो लोग निकट थे, അവരുടെ അടുത്ത്, वो लोग सबसे निकट है। 5-ാം അധ്യായത്തിൽ വരുമ്പോൾ 5वां अध्याय में आते हैं तो ഒരു കുഞ്ഞാട് അറുക്കപ്പെട്ട് एक मेमना वध हुआ, ഈ കുഞ്ഞാട് और ये मेमना के द्वारा സിംഹാസനത്തിന് നടുവിൽ सिंहासन के नजदीक 24 മൂപ്പന്മാരുടെ നടുവിൽ और इस 24 प्राचीनों के बीच में, പിന്നെ और ഈ 4 ജീവികളുടെ നടുവിൽ वो 4 जीवियों के बीच में ആരാണ് നിൽക്കുന്നത്? सबके सबसे निकट अभी कौन है? वध हुआ मेमना। അവിടെയാണ് നമ്മുടെ ഈ സ്ഥാനം. वहां पर है कलीसिया का विस्तार। അവരെന്ത് ചെയ്തു? उनको क्या किया? അവരുടെ അധികാരങ്ങൾ താഴെയിട്ടു. കിരീടം താഴെയിട്ടു എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇനി ഞങ്ങൾക്ക് അധികാരമില്ല. तो ये जीवियों ने, स्वर्ग के सभी जीवियों ने अपना मुकुट उठाकर नीचे डाला। मतलब क्या है? अभी हमको अधिकार नहीं है, अधिकार हमारा कुछ भी नहीं है, अभी हमारा अधिकार नहीं है, क्योंकि अभी नया मालिक आ गया है। ഇവിടെ നോക്കണം, यहाँ पर देखना, സ്വർഗം എന്ന് പറഞ്ഞാൽ അനവധമായ കാര്യങ്ങളുള്ള ഒരു സ്ഥലമാണ്. स्वर्ग करके बोलेगा तो प्रियो, वहां पर अनगिनत बातें हैं जो हम सोच भी नहीं सकते। നമ്മള് യൂദയുടെ പുസ്തകം 3-ാം അധ്യായ വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. यूदा का पुस्तक 3रा वाक्य में हम पढ़ते हैं, സ്വന്തം വാസസ്ഥലം കാത്തുകൊള്ളാതെ വാഴ്ച വിട്ടുപോയ ദൂതന്മാരെന്ന് വായിക്കുന്നുണ്ടോ? वहां पर एक ऐसा दूतों के बारे में हम देखते हैं जिन्होंने अपना जगह को लोग ने छोड़कर वो लोग भटक गए करके। അവർ അധികാരികളായിരുന്നു. उसका 6 पढ़ना, फिर जिन स्वर्गदूतों ने अपने पद को स्थिर न रखा, वरन अपने निज निवास तो उनको एक एक पद दिया। हर एक जीवियों को स्वर्ग में क्या है? एक एक पद दिया, एक एक स्थान दिया है। यहाँ पर अभी क्या हो गया? वो स्थान खो बैठे वो लोग। അപ്പം അവരുടെ സ്ഥാനം ഒഴിഞ്ഞു പോയപ്പോ അവിടെ ഫില്ലിംഗ് ചെയ്യണ്ടേ? अभी वो स्थान हट गया, मतलब अभी स्थान खाली है। खाली है तो भरना पड़ेगा ना वापस, है कि नहीं? അവരുടെ സ്ഥാനം ഒഴിഞ്ഞു കിടക്കുകയാണ്. उनका वो स्थान जहाँ पर जो उनको नियुक्त किया था वो खाली पड़ा है। अभी ഏത് സ്ഥാനം ഒഴിഞ്ഞാലും കർത്താവാണ് ഭരിക്കുന്നത്. अभी कोई भी स्थान स्वर्ग में खाली क्यों ना हो, प्रभु ही है जो उसके ऊपर अधिकार करता है। ഈ ദൂതന്മാർ ആരാണ്? ये स्वर्गदूत कौन से है? നോഹയുടെ കാലത്ത് മനുഷ്യരൂപത്തിൽ വന്ന് സ്ത്രീകളെ
ആയിട്ട് ആ രീതിയിലുള്ള ദൂതന്മാരാണ്. അവരെ അല്ലാതെ തന്നെ സാത്താന്റെ കൂടെ വീണുപോയ വേറെ അനേക ലക്ഷക്കണക്കിന് കോടിക്കണക്കിന് ദൂതന്മാരുണ്ട്. यहाँ पर जो वाक्य अभी हमने पढ़ा यूदा का पुस्तक भी है, कौन सा है? उत्पत्ति का पुस्तक 6वां अध्याय में हम देखते हैं कि कुछ स्वर्गदूत लोग मनुष्य का पुत्रियों को देखकर उन पर मोह कर वो पाप किया हुआ वो स्वर्गदूत लोग, ये नोह के समय का बात है। परंतु उसके पहले आदम के पहले कुछ स्वर्गदूत थे जो शैतान के साथ था, जो स्वर्गदूत के 3 में से एक भाग को बहका कर गिरा है। उसमें तो करोड़ों करोड़ों स्वर्गदूत है, वो लोग सबका स्थान भी अभी खाली है, അവരുടെ സ്ഥാനം നഷ്ടപ്പെട്ടു. उनका भी स्थान खोया हुआ है, मतलब खाली है। അപ്പൊ സ്വർഗം ഭരിക്കുന്നത് ആരാണ്? तो अभी स्वर्ग मतलब कौन राज्य करेगा फिर? വാഴ്ചകളും അധികാരികളാണ് ഭരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. तो अभी वहां पर अधिकारियां और प्रधानताएं है करके हम पढ़ते हैं। നമ്മള് അവിടെ ഒരു വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ एक वाक्य हम पढ़ेंगे, അതായത് നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം 14-18 നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. അവിടെ ഫയർ അല്ലെങ്കിൽ തീക്ക് അധികാരിയായ ദൂതൻ അല്ലെ, प्रकाशित वाक्य 14-18 14 का 18 जब हम पढ़ेंगे तो प्रकाशित वाक्य 14 का 18 वहां पर एक आग को नियंत्रण करने वाला स्वर्गदूत को हम देखते हैं। അപ്പം ഈ തീയെല്ലാം നിയന്ത്രിക്കുന്ന അധികാരമുള്ള ദൂതന്മാരുണ്ട് അല്ലെ. पैसा आया क्या? फिर एक और स्वर्गदूत जिसे आग पर अधिकार हाँ बस बस, यानी कि क्या आग को भी नियंत्रण करने के लिए एक दूत है। അവർക്ക് അധികാരമുണ്ട്. तो मतलब स्वर्गदूतों को अधिकार है। കർത്താവ് കൽപ്പിച്ചു കൊടുക്കുകയാണെങ്കിൽ അവരുടെ അധികാരം അവർ വാഴുകയാണ്. देखो अधिकार बोलने वाला कौन है? परमेश्वर है। वो बात को प्रकट कर रहे थे ये स्वर्गदूत लोग। പിന്നെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട് ജലാധിപതി, അതായത് നമ്മള് റെവലേഷൻ 16-5 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ प्रकटीकरण 16 का 5 जब पढ़ेंगे तो वहां पर हम देखते हैं ജലത്തിന്റെ എല്ലാ ഉത്തരവാദിത്വം വഹിക്കുന്ന पानी के ऊपर नियंत्रण करने वाला एक स्वर्गदूत है। പിന്നെ നമ്മള് 19 അധ്യായം 17 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 19 का 17 में हम पढ़ते हैं, സൂര്യന്റെ മേൽ അധികാരം, സൂര്യൻ നിൽക്കുകയാണ് ഒരു ദൂതൻ. നോക്കുക जल्दी पढ़ना। एक फिर मैंने एक स्वर्गदूत को सूर्य पर खड़े हुए देखो, एक ऐसा स्वर्गदूत जो सूर्य के ऊपर खड़ा है, मतलब सूर्य को नियंत्रण करने वाला एक स्वर्गदूत है। നമ്മള് 68 സങ്കീർത്തനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. भजन संगीता 68 जब हम पढ़ते हैं അതിന്റെ 17 വാക്യം, उसका 17वां वाक्य में ദൈവത്തിന്റെ രഥങ്ങൾ 1000 കോടിയാണ്, അങ്ങനെ എണ്ണമില്ലാത്ത രീതി. അത് परमेश्वर का जो रथ है वो, हाँ पढ़ा, परमेश्वर के रथ 20,000 वरन हजारों हजार है। हाँ मतलब हजारों हजारों करके शब्द जब आते समय समझ जाना वो अनगिनत। उन दिनों में अनगिनत को कैसा बोलते थे? हजारों हजारों। मतलब परमेश्वर का रथ कितना है? अनगिनत है, गिनती उतना है प्रभु के पास। ഇതാരാണ്? ये सब क्या कर रहे हैं? कौन कर रहे हैं? ये सब വാഴ്ചകളാണ്, അധികാരികളാണ്, ദൂതന്മാരാണ്. ये सब स्वर्ग के अधिकारी और प्रधान लोग हैं जो स्वर्गदूतों को अलग अलग जिम्मेदारियां दिया है। കാരണം ഈ പ്രപഞ്ചം, നമ്മൾ ഈ കാണുന്ന പ്രപഞ്ചം അല്ലെങ്കിൽ ഈ സോളാർ സിസ്റ്റത്തിൽ, हम जो ये ब्रह्मांड को देख रहे हैं ना, ഈ സോളാർ സിസ്റ്റത്തിൽ എത്ര നക്ഷത്രമുണ്ട്? ये ब्रह्मांड को अगर हम देखा जाए तो उदाहरण के लिए हमारा ही ब्रह्मांड में कितना नक्षत्र है, सितारे हैं? നമുക്കറിയാം ഗാലക്സി, गैलेक्सी करके हम जो बोलते മിൽക്കി വേ. हैं, मिल्की वे। അത് ഈ ശാസ്ത്രജ്ഞന്മാർ നോക്കുമ്പോൾ അവരുടെ ഭൂതക്കണ്ണാടി കൊണ്ട് നോക്കുമ്പോൾ കാണുന്ന സ്ഥലത്തെ കുറിച്ച് മാത്രമാണ്. मतलब ये अभी साइंटिस्ट लोगों ने एक ऐसा दूरबीन बनाया है जो अंतरिक्ष में दिखता है। तो वो दूरबीन में शक्ति कम है, मतलब क्षमता कम है। तो जितना उसमें क्षमता है, कितना दूर हो सके, बोलो करोड़ों हजारों करोड़ों मील दूर का जितना लोग देख सकते हैं, उतना दूर का सारा सितारों को उन लोगों ने देख लिया है। അത് തന്നെ ഏകദേശം 200 ബില്യൺ ഉണ്ടെന്നാണ് ഏകദേശം 200 ബില്യൺ तो वही ഗാലക്സി 200 ബില്യൺ ഗാലക്സികളാണ്. तो वही जो यहाँ पर जो हमारा ब्रह्मांड है उसी रीति से 200 बिलियन बोलकर अलग अलग ब्रह्मांड और है। ഇനിയും 100-ലധികം ബില്യൺ പ്ലാനറ്റ്സുകളുണ്ട്. उसके अलावा 100 बिलियन बोला तो मेरे ख्याल से 100 करोड़ है, या 100 करोड़ के आसपास आता है। तो 100 करोड़ और अलग अलग भूमि है या गोले हैं। ഇതൊക്കെ ആരാ ഭരിക്കുന്നത്? ये सब कौन अधिकार कर रहा है? അവരെയാണ് നമ്മൾ 3:10 വായിച്ചത്, സ്വർഗത്തിലെ വാഴ്ചകളും അധികാരങ്ങളും. उनके बारे में हमने एफएसएल का पुस्तक 3 अध्याय में पढ़ा, स्वर्ग के प्रधानताएं और अधिकारियों, അവരുടെ എല്ലാം സ്ഥാനം उन सबका स्थान भी ആരേറ്റെടുക്കും? कौन लेगा? ഈ മാർമിക ജ്ഞാനമുള്ള ക്രിസ്തുവിന്റെ സഭ അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ रहस्य क्या ज्ञान को समझा हुआ, परमेश्वर की भेद के बातों को समझा हुआ ये ज्ञानवान लोग, कलीसिया, वो लोग वो सब जगह अधिकार को लेने वाले हैं। അത്രയും വിശ്വാസികൾ, ഇത്രയും കോടി നക്ഷത്രങ്ങളുള്ളതിൽ അത്രയും വിശ്വാസികൾ ഇല്ല അവിടെ ഭരിക്കാൻ. परंतु प्रियो ये यहाँ पर करोड़ों अनगिनत सितारे है ना, उतना विश्वासिया तो नहीं है। നമ്മൾ ഇന്ന് ആകെപ്പാടെ 330 കോടി വിശ്വാസികളാണ്, അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്ത്യാനികളാണ്, നാമധേയ ക്രിസ്ത്യാനികൾ മൊത്തം. अगर आज पूरा दुनिया में अगर
मसीही धर्म करके अगर संख्या लेगा तो कम से कम 300 करोड़ विश्वासी या मसीह धर्म के लोग है करके गिनती करते हैं. കത്തോലിക്കയും അതുപോലെ എപ്പിസ്കോപ്പൽ ചർച്ചുകളും പ്രൊട്ടസ്റ്റന്റ് എല്ലാം കൂടെ ചേർന്ന് മൊത്തത്തിലുള്ള ഗവൺമെന്റ് വേൾഡ് സെൻസ് അങ്ങനെയാണ്. मतलब दुनिया का सरकार ने मतलब उसमें सब प्रकार के जो संसार के नामधारी विश्वासी है, पेंटेकोस्ट हो या ब्रदरहुड हो, सब प्रकार के जो मसीही धर्म या मसीही लोग करके बोलते हैं धर्म, वो सबको मिलाकर दुनिया का सरकार ने गिनती करके लाया है 300 करोड़ के आसपास. അതിൽ ഒറിജിനൽ അവിടെ പോകുന്നവരത്ര വരുണ്ട്. परंतु उसमें से कितने लोग उठा लिए जाएंगे वो प्रभु का मालूम. ഇനി കർത്താവിന്റെ അല്ലെങ്കിൽ അപ്പോസ്തലന്മാരുടെ കാലം മുതൽ ഈ അവസാനത്തെ വ്യക്തി രക്ഷിക്കപ്പെടണം, ആ വ്യക്തിയും കൂടെ ചേർത്താലും ഒരു 300 കോടിയിലൊന്നും അധികം വരില്ല. तो अभी ये तो अभी का संख्या था, परंतु अभी जब यीशु मसीह का जो मंडली जब स्थापना हुआ, वो मंडली का स्थापना होने से लेकर आज अभी एक आखिरी विश्वासी नया जन्म पाना बाकी है. वो विश्वासी तक, उसके बाद प्रभु आएगा लेके जाएगा, वो विश्वासी तक भी अगर गिनती करेगा तो मुझे नहीं लगता 300 करोड़ से ज्यादा जाएगा. അവൻ 300 കോടി നക്ഷത്രമാണ് ഉള്ളത്. तो परंतु ഒരു വിശ്വാസിക്ക് തന്നെ എത്ര വിജയാളിക്ക് എത്ര ഗാലക്സികൾ തന്നെ സ്വന്തമായിട്ട് കിട്ടും. परंतु सितारे कितने हैं? 300 करोड़ से भी 1000 गुना ज्यादा है. मतलब जरा सोचो, एक जब जयवंत होकर विश्वासी आएगा, वो विश्वासियों को ही बहुत सारा 100 हजारों करोड़ों ब्रह्मांड एक ही विश्वासी को नियंत्रण करने मिलेगा. उतना बड़ा है हमारा प्रभु जो जयवंत लोगों को प्रतिफल के रूप में देने वाला है. നമ്മൾ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 1-ാം അധ്യായം 25-ാം വാക്യത്തിൽ 26-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. प्रेरितों का कार्य 1:26 में पढ़ते हैं. അവിടെ യൂദയ്ക്ക് പകരം മത്യാസിനെ ഫില്ല് ചെയ്യണം, ആ കോറം ഫില്ല് ചെയ്യണം. तो वहां पर यूदा इस्करियोत के जगह पर वहां पर एक 12वें चेले को वहां पर भरना जरूरी था, जो हम देखते हैं मत्तियास वहां पर उसमें आ गया, वो गिनती में आ गया. യൂദയ്ക്ക് പകരം എന്ത് ചെയ്യണം? यूदा के बदले कौन आया? मत्तियास. മത്യാസിനെ എന്ത് ചെയ്യണം? तो वो क्या किया? यूदा जो था वो 12वां संख्या का व्यक्ति था, तो उसने धोखा दिया, वो जगह खाली हो गया. तो मत्तिया क्या किया? वो जगह भर दिया. ഇതുപോലെ उसी रीति से അപ്പൊ കർത്താവിന് 12 ശിഷ്യന്മാരുടെ കൂട്ടത്തിൽ ഒരു വേക്കൻസി കിടപ്പുണ്ട്. मतलब प्रभु के 12 चेलों में से एक जन का वैकेंसी एक खाली हो गया, तो एक का भरने का एक चांस आ गया. ആ ചാൻസിനെയാണ് ഫില്ലിംഗ് എന്നുള്ളത് കൊണ്ട് നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനത്തിൽ വായിക്കണം. वही उसी रीति से मतलब एक मौका मिल गया कि जगह खाली है, उस जगह के बदले किसी और का भर्ती होने वाला है. उसी के बारे में हमने एफिसियों में पढ़ा. നമ്മൾ ഈ നിറവെന്ന് പറയുമ്പോഴെല്ലാം നമ്മുടെ ആത്മാവിന്റെ നിറവ് ആ സ്ഥാനത്ത് എല്ലാം അങ്ങ് ഉൾക്കൊള്ളുകയാണ് ആ പദങ്ങളെ. तो कहां पर भी जब वचन में भर दिया जा रहा है या भरना है करके बोलते समय में स्वाभाविक रीति से वो ऐसा भर जाना करके वाक्य को हम हमेशा आत्मा में भर जाना, आत्मा से भर जाएंगे, हमेशा एक सामान्य अर्थ हम लोग उसको निकालते हैं. ഇവിടെ എഫെസ്യ ലേഖനത്തിൽ പറയുന്ന കാര്യം അങ്ങനെയല്ല. परंतु एफिसियों में ऐसा नहीं कहता. അവിടെ നമ്മുടെ മറാഠി ബൈബിളിൽ അല്ലെ ഹിന്ദി ബൈബിളിൽ അത് ശരിക്കും വന്നിട്ടോ അറിയത്തില്ല. അതായത് 1:20 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 1:20 മുതൽ 24 വരെയുള്ള 3 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ ഒരു ഫില്ലിംഗ് എന്നൊരു പദം കിടപ്പുണ്ട്. അത് യേശുക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള നിലയിൽ സഭയെ ഉദ്ദേശിച്ചും കൂടെയാണ്. उसका 23 पढ़ना, एफिसियों का पुस्तक 1 का 23 पढ़ना. यह उसकी देह है हाँ और उसी की परिपूर्णता है, जो सब में सब कुछ पूर्ण करता है. हाँ, वो पूर्ण करता नहीं आना चाहिए, भरता है करके. मराठी में कैसा है? 23 तीच मंडळी त्याचे शरीर आहे, हा. जो सर्वांनी सर्व काही भरतो, हाँ, त्याची परिपूर्णता. तो सर्वानी सब भरतो, ഫില്ല് ചെയ്യാണ്. भरता है. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? खाली में से भरते हैं ना हम लोग. സഭ എന്താണ്? तो मंडली क्या है? സ്വർഗത്തിൽ വന്ന ഒഴിവ്. कलीसिया क्या है? स्वर्ग में आने वाला एक भाव है. എല്ലാ ദൂതന്മാരും सभी स्वर्गदूतों के ऊपर, സകല സാറാഫുകളും सभी साराफ के ऊपर, സകല ദൂതന്മാരും सभी प्रकार के केरूब और अधिकारियों के ऊपर അവരുടെ കിരീടം താഴെ വെച്ച് उन लोग सब लोग ने अपना मुकुट नीचे रख दिया है. യേശുക്രിസ്തു മനുഷ്യനെന്ന രീതിയിൽ क्योंकि यीशु मसीह का मनुष्यत्व का महानता को ये जीवियों ने देखकर അധികാരം കൈമാറും. उन लोग ने क्या किया? अपना अधिकार को मंडली को हाथ में सौंप दिया. उन लोग ने. Praise the Lord. Praise the Lord. ആ ഒഴിവ് അതാണ് ഫില്ലിംഗ്. वो बहाव को है कहते हैं कि सब में सब कुछ भरता है. वो मसीह कर रहा है, लेकिन उस मसीह में हम है. അങ്ങനെ ഒരു ഫില്ലിംഗ് ഉണ്ടാകണമെങ്കിൽ इस रीति से भर जाने के लिए, पूर्ण करने के लिए അവൻ മനുഷ്യനായി താഴെ വരണം. उसके लिए आरंभ क्या किया? सबसे पहले यीशु को मनुष्य बनकर भूमि में आना पड़ा. അവൻ അറുക്കപ്പെടണം. उनको वध होना पड़ा. അവൻ രക്തം കൊടുത്ത് उन्होंने लहू बहाकर ഒരു കൂട്ടം ജനത്തെ एक झुंड के लोगों को ദൈവത്തിന്റെ മക്കളാക്കണം. परमेश्वर का संतान बनाना था. അതാണ് നമ്മൾ 1:20. എന്നിട്ട് ആ വ്യക്തിയുടെ മുമ്പാകെ वही हमने 1:20 में हम पढ़ते हैं. സ്വർഗത്തിലുള്ളതും ഭൂമിയിലുള്ളതും എല്ലാം അവന്റെ കാൽക്കൽ ദൈവം വെച്ചു. और फिर 21 पढ़ना. सब प्रकार की प्रधानता सब प्रकार की प्रधानता है और अधिकार और सामर्थ प्रभुता के और प्रभुता के और हर एक नाम के ऊपर हाँ. जो न तो केवल ये सबके ऊपर कौन आ गया? अभी
प्रभु यीशु मसीह ने वो सभी चीजों में सबसे बड़ा अधिकार किया, उसके साथ साथ कलीसिया भी है। നമുക്ക് हम ये बात को समझ पा रहे हैं क्या? सब प्रकार के अधिकार बोला तो स्वर्ग में सब प्रकार का कुछ भी बाकी नहीं है, सब आ गया उसमें। യേശുവിന് എന്തുണ്ടോ സ്വന്തം അതെല്ലാം നമുക്കും കൂടെ अरे यीशु के पास जो भी है, यीशु स्वर्ग में जाके बोल रहा है ये मेरा पूरा स्वर्ग यीशु का है। वो किसका है अभी? कलीसिया का है, मंडली का है। प्रेज द लॉर्ड। ക്രിസ്തുവിന്റെ ജീവന്റെ പങ്കാളികളാണ് നമ്മൾ. मतलब प्रभु यीशु मसीह के जीवन के सहभागी लोग हैं हम। ജീവന് മാത്രമല്ല, सिर्फ जीवन का ही नहीं, അവന്റെ മരണത്തിലെ പങ്കാളിയാണ്, उनका मृत्यु में हम सहभागी है, അടക്കത്തില്, गाड़ा जाने में सहभागी है, ഉയർത്തെഴുന്നേൽപ്പില്, पुनरुत्थान में सहभागी है, അസെൻഷനില്, उठाए जाने में सहभागी है, സ്വർഗത്തിൽ ഇരുത്തപ്പെട്ടതില്, स्वर्ग में बिठाए जाने में, ഇപ്പോഴുള്ള ജീവനില്, अभी जो मसीह जीवन जो हम जी रहे हैं प्राण का उद्धार के लिए, उसमें ഇനി അവൻ വരുമ്പോൾ, जब वो आएगा महिमा में प्रकट होगा उसमें भी। അപ്പോൾ വരുന്നത് വരെ സഭ മർമ്മമാണ്. तो जब तक प्रभु आता नहीं है तब तक मंडली क्या है, कलीसिया क्या है? एक गुप्त है, एक भेद है। അപ്പൊ സഭ ആരാണ്? तो कलीसिया कौन है? സ്വർഗത്തെ വാഴാൻ പോകുന്നവരാണ്. स्वर्ग के ऊपर ഭാഷ. स्वर्ग के ऊपर अधिकार करने वाले लोग हैं। നമുക്ക് അത്രത്തോളം ഒരു അങ്ങോട്ട് ഉള്ളിലോട്ട് അങ്ങോട്ട് വന്നിട്ട് ഈ പ്രകാശം, അതാണ് നിങ്ങളെ എഫെസ്യ ലേഖനം 1-ാം അധ്യായം മുഴുവനും നിങ്ങളെ ദൈവം വിളിച്ചതിന്റെ ഉദ്ദേശം എന്തെന്നറിയാൻ ജ്ഞാനത്തിന്റെയും വെളിപ്പാടിന്റെയും ആത്മാവിനെ തരാൻ പ്രാർത്ഥിക്കണം. നിങ്ങളുടെ ഉള്ളം പ്രകാശിക്കണം. ആ സന്തോഷമാണ് ജനുവിനായ സന്തോഷം. ആ സന്തോഷം നഷ്ടപ്പെടില്ല. ये बात का खुशी और आनंद हमारे हृदय में भर जाना चाहिए, परंतु ये सब हो नहीं पाता। इसके लिए वहां पर पौलुस वहां पर पहला अध्याय में 18 से जब पढ़ते समय में या 15 से पढ़ते समय में वो एक प्रार्थना कर रहा है। उसका प्रार्थना का उद्देश्य क्या है? कि प्रभु के लोग, कलीसिया के लोग, उनका आंखों का वो बातें प्रकाश में हो जाए, वो लोग समझ जाए, उनको आत्मा में ये ज्ञान मिल जाए कि प्रभु ने उनको क्या 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 करके रखा है, क्या क्या दिया है। वो बात का जब सोचकर आनंद आता है, वही सचमुच ईश्वरीय आनंद है, वही सचमुच स्वर्गीय आनंद है। നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നുണ്ട്, ആദാമിന് ദൈവം, നമ്മളെ ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 26-ാം വാക്യത്തിൽ ദൈവം പറയുന്നുണ്ട്, സർവ്വ ഇഴജാതികളുടെ മേലും സകല പക്ഷികളുടെ മേലും. उत्पत्ति का पुस्तक 1:26 में अब क्या पढ़ते हैं? आदम को बनाते समय में सभी रेंगने वाला जंतुओं के ऊपर, सभी पक्षियों के ऊपर, सभी चारपाई वाले जानवरों के ऊपर अधिकार करेगा। അത് നഷ്ടമാക്കി, तो वो बात को खो बैठा आदम ने, അത് നമുക്ക് നേടിത്തന്നു. फिर बाद में यीशु मसीह ने क्रूस में मरकर वो अधिकार को हमें दिया। അല്ല, നമ്മൾ ഭൂമിയിൽ വാഴാനല്ല. वो बात के नहीं प्रभु प्रिय, हम लोग भूमि में राज करने के लिए नहीं प्रभु ने जान दिया, हमें स्वर्ग में राज करने के लिए अपना जान दिया है। നമുക്ക് നമ്മളെ ആദാമിന് നഷ്ടപ്പെട്ടത് അത് കർത്താവ് വീണ്ടെടുത്ത് യഹൂദിന് കൊടുക്കും, ദാവീദിന് കൊടുക്കും. तो आदम ने जो खो बैठा उसको प्रभु ने वापस जीत कर इसराइल को देगा। उसमें इसराइल का जब राज्य स्थापना करेगा तभी दाऊद को राजा बनाएगा। നമ്മൾ പോയാൽ പിന്നെ ഇങ്ങോട്ട് വരില്ല. प्रियो, हम लोग एक बार स्वर्ग में गए तो वापस नहीं आएंगे, കാരണം അത് നിത്യമാണ്. क्योंकि वो अनंतता है। നമ്മുടെ പൗരത്വം അവിടെയാണ്, हमारा नागरिकता वहां पर है, നമ്മുടെ പേര് അവിടെയാണ്, हमारा नाम स्वर्ग में लिखा गया है, സ്വർഗത്തിലാണ് നമ്മുടെ സമ്പത്ത് സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നത്. स्वर्ग में हमारा धन को संभाले रखा है, നമ്മുടെ പിതാവ് സ്വർഗീയനാണ്, हमारा पिता स्वर्गीय है, നമ്മളെ വീണ്ടെടുത്തവൻ സ്വർഗീയനാണ്. हमें जो मुक्ति दिया वो मुक्तिदाता स्वर्ग में है। മണ്ണിന്റെ അംശമേ നമുക്കില്ല. मिट्टी का कोई भी भाग वहां पर नहीं है। നമ്മുടെ ആശ എവിടെയാണ്? हमारा आशा कहां पर है? നമ്മൾ അങ്ങോട്ട് പോകുന്നവരാണ്. हम लोग कौन है? ऊपर की ओर जाने वाले लोग हैं। കർത്താവ് ഭൂമിയിലേക്ക് വരുന്നേയില്ല. प्रभु फिर भूमि में नहीं आएगा, അവൻ മധ്യത്തിൽ നമ്മളെ അങ്ങോട്ട് വിളിക്കുകയാണ്. क्योंकि वो कहां तक आया? मध्य आकाश तक आया, वो मध्य आकाश में रुककर हमें बुला रहे। കാരണം മനുഷ്യരുടെ മുമ്പിൽ ഏറ്റവും നികൃഷ്ടമായതിനെ ദൈവം ഉയർത്തി ആ ലോകത്തിലുള്ളതിനെ ലജ്ജിപ്പിക്കുവാൻ ദൈവം തെരഞ്ഞെടുത്തൊരു പാത്രമാണ് സഭ. कलीसिया कौन है प्रियो? जो भूमि में जो सबसे नीच, जो ठुकराया गया, जो दुनिया में कुछ भी नहीं है, ऐसे लोगों को प्रभु चुनकर, जो दुनिया में कुछ है, जो बोल रहे धनवान लोग, बुद्धिमान लोग, वो लोग सबको लज्जित करने के लिए हम जैसे गिरे लोगों को ऊंचा उठाकर स्थान हमको रख रहा है। ഇനിയും ഈ കോടിക്കണക്കിന് പ്ലാനറ്റുകളെ, നക്ഷത്രങ്ങളെ, സ്വർഗത്തിലെ അധികാരം എല്ലാം ആർക്ക് കൈമാറും? उसके बाद യേശുക്രിസ്തുവാണ്. അവനുള്ളതെല്ലാം സഭയ്ക്കാണ്. ये जो अनगिनत ब्रह्मांड है, अनगिनत सितारे हैं, अनगिनत भूमंडल है या पृथ्वियां है, गोले है, ये सब के ऊपर अधिकार विश्वासी लोग करेंगे, कलीसिया के लोग करेंगे जो जयवंत हो गए। അപ്പൊ അതിനാണ് അപ്പം നിറയ്ക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ് तो അർത്ഥം? इसलिए भर देना, या हमने परिपूर्ण करना करके जो हमने पढ़ा, भर देना मतलब क्या? ആ കോളം मतलब वो स्थान जो है, जो पद जो है,
उसमें कुछ बातों को, कुछ लोगों को उसमें मंडली को लेकर भरना है। ഇനിയും വീഴ്ച വരാതെ ഭരിക്കുന്ന ദൂതന്മാരുടെയും അധികാരം നമുക്ക് കിട്ടും. यहाँ तक कि जो स्वर्गदूत गिरे नहीं थे उन लोग भी अधिकार में थे, उनका परजीवी स्थान भी हमको मिलने वाला है। അപ്പൊ സ്വർഗത്തിൽ എത്ര വേക്കൻസി ഉണ്ട് ഫില്ല് ചെയ്യാൻ? मतलब स्वर्ग में कितना जगह खाली हो गया भरने के लिए। Praise the Lord. मैं അപ്പൊ പോകാൻ താല്പര്യമുണ്ടോ? तो अभी स्वर्ग में जाने के लिए मन हो रहा है क्या? നമ്മൾ കേവലം സ്വർഗത്തിൽ പോവുകയല്ല, प्रियो हम लोग ऐसे ही स्वर्ग में नहीं जा रहे प्रियो। നമ്മള് ഈ നരകത്തിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെട്ട് ജസ്റ്റ് ഒരു നാരോ എസ്കേപ്പ് പോലെ നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ പോവല്ല. मतलब ऐसा नहीं अरे बाल बच गया, नरक से बच गया, सो अभी तो अभी क्या होता था, फिर चलो स्वर्ग में एक छोटा कोना जगह मिलेगा, ऐसा खुशी नहीं है प्रियो। स्वर्ग में जाकर मिलने वाला है। നമ്മൾ സ്വർഗീയ ഗവൺമെന്റ് ആണ്, हम लोग खुद स्वर्ग का सरकार रहने वाले हैं, നമ്മളെ ന്യായാധിപന്മാരാണ്. हम लोग न्याय करने वाले अधिकारी होंगे। ചില പ്രേ കാര്യങ്ങളൊക്കെ ചിലപ്പോൾ ഭൂമി വരേണ്ടി വരും. शायद थोड़ा काम के विषय के लिए जो नौकरी, जो हमको अधिकार मिला है, उस अधिकार को पूरा करने के लिए शायद भूमि में उतर कर आना पड़ेगा। അപ്പൊ അമേരിക്കയുടെ എംബസി ഇന്ത്യ വരുന്നത് പോലെയും ഇന്ത്യക്കാർ അമേരിക്കയിലൊക്കെ പോകുന്നത് പോലെയൊക്കെയുള്ള ചില കാര്യങ്ങൾ അന്നത്തെ യാത്രയൊക്കെ എന്താണ് മിന്നൽ വേഗത്തിലാണ്. जैसा राजदूत लोग अभी अमेरिका में भारत का राजदूत है, तो वो लोग क्या करते हैं, अगर अमेरिका में भारत को आना है तो पहले वो लोग अपने कुछ लोगों को भेजते हैं यहाँ पर कि भारत कैसा है देखते हैं, फिर अमेरिका में जाना है तो यहाँ के लोग अमेरिका में जाते हैं, सब कुछ ठीक ठाक है कि नहीं। तो ये राजदूत लोग क्या करते हैं, उधर इधर का काम करते हैं। उसी रीति से हमें भी राजदूत का छोटा मोटा जिम्मेदारी का काम करना पड़ेगा, परंतु उस समय में यात्रा कैसा रहेगा, बिजली के माफिक तेज पलक झपकते ही इधर उधर हम पहुंचेंगे। അതിനാണ് കർത്താവ് उसके लिए प्रभु ने മുകളിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വന്നത്. उसके लिए प्रभु ने स्वर्ग से उतर कर आया। നമ്മൾ എഫീസർ അതിന്റെ 4:10 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ एफिसोस 4:10 में हम पढ़ते हैं, 3:10 4:10 വളരെ മർമ്മമാണ്. 3:10 और 4:10 एक बहुत बड़ा भेद बताता है। അവൻ ഇറങ്ങിയത് എന്തിനു വേണ്ടിയാണ്? तो उन्होंने क्यों उतरा? 4:10 पढ़े। और जो उतर गया, हाँ। यह वह है जो सारे आकाश से ऊपर चढ़ भी गया, हाँ। कि सब कुछ परिपूर्ण है। देखो वहां पर परिपूर्ण नहीं है, भर ली। हाँ भर जाने के लिए। मराठी पढ़ना जल्दी। അവിടെ എന്തോ 4:10 का आखिरी भाग। जो खाली उतरला हाँ तो त्याने सर्व काही भरून टाकला. भरून टाकना से देखो, भरने के लिए എന്തോ അവിടെ ശൂന്യത വന്നു, कुछ तो खाली हो गया, വേക്കൻസി വന്നു, मतलब वैकेंसी आ गया, അത് നിറയ്ക്കാൻ. उसको भरने के लिए। അപ്പൊ സഭ എന്താണ്? कलीसिया क्या है? സ്വർഗത്തിന്റെ എല്ലാ നിറവും. कलीसिया कौन है? स्वर्ग का पूरा बातों को भरने का भाग है कलीसिया। ജ്ഞാനം സംബന്ധിച്ച്, ज्ञान का विषय में, അധികാരം സംബന്ധിച്ച്, अधिकार के विषय में, തേജസ് സംബന്ധിച്ച്, महिमा के विषय में, നിത്യത സംബന്ധിച്ച് अनंतता के विषय में, എല്ലാം ഫില്ല് ചെയ്യുന്നത് सब स्थानों को भरते रहेगा कलीसिया। സഭയുടെ നമുക്ക് ആത്മാവ് കൊണ്ട് ये बात आत्मा प्रियो प्रकट करके देखा तो बहुत बड़ा आनंद है। അപ്പോഴും ഇത് കേട്ടാൽ പിന്നെയും നമ്മൾ ഭൂമിയുടെ കാര്യങ്ങളെ ചിന്തിക്കും. കാരണം ഭൂമിയുടെ കാര്യങ്ങൾ ചിന്തിക്കരുത്, ഇവിടെ വിട്ടു. प्रियो लेकिन ये सब बातें सुनने के बाद वापस हमारा मन क्या करता है? भूमि के बातों में लगता है। लेकिन हे प्रियो, जो मसीह में जुड़ चुका है प्रियो, वो फिर भूमि का नहीं, क्योंकि अभी हमने भूमि को छोड़ दिया है। जब हम मसीह के साथ है, क्रूस में मरकर खत्म हो गए, तभी से हमने भूमि को छोड़ दिया है। അപ്പോൾ അങ്ങനെ അവൻ ഭൂമിയിലേക്ക് വന്നിട്ട് तो अभी इस रीति से प्रभु अभी आया भूमि पे, അവൻ ചില ദാനങ്ങൾ കൊടുക്കുകയാണ്. उन्होंने फिर क्या किया? कुछ दानों को दिया करके हम ആ पढ़ते हैं। സ്ഥാനം ഫില്ല് ചെയ്യാൻ ഒരുക്കപ്പെടുന്ന വിശ്വാസികളെ कि वो स्थान को भरने के लिए कुछ विश्वासियों को तैयार करना है। ഇവിടെ ചുമ്മാ അങ്ങോട്ട് ചെന്നാൻ പറ്റില്ല. मतलब ऐसे ही हम लोग जाए ऐसा नहीं होगा। ഇവിടെ ഒരു കോഴ്സ് പൂർത്തിയാക്കണം. यहाँ पर हमको एक कोर्स, एक बात को पूरा करना है, അത് ക്രിസ്തുവിനേക്കുള്ള പരിജ്ഞാനം കൊണ്ട് നിറയണം. और वो कोर्स क्या है? मसीह के ज्ञान का पूर्णता में हम लोग भर जाए। അതിന് ദൈവം ചില ദാനങ്ങളെ കൊടുത്തു. उसके लिए प्रभु ने क्या किया? सावित्री कलीसिया को, भाइयों को उत्तेजना में भरने के लिए, ज्ञान में भरने के लिए कुछ दानों को दिया। അതാണ് നമ്മൾ അവിടെ അടുത്ത വാക്യം 11 വാക്യത്തിൽ. वही है हम 11 में पढ़ते हैं। അതെന്തിനാണ്? और वो क्यों है? നാം എല്ലാവരും ताकि हम सब लोग, അപ്പോൾ വാക്യം വായിക്കുന്നു. उसका 12 से पढ़ना, जिससे पवित्र लोग सिद्ध हो जाए। എന്തിനാണ് സിദ്ധരാകുന്നത്? देखो पवित्र लोग सिद्ध हो जाए। കോളം ഫില്ല് ചെയ്യണമെങ്കിൽ तो ജ്ഞാനികളായിരിക്കണം. सिद्ध होना, मसीह में हम लोग सिद्ध नहीं है क्या? लेकिन ये दानों को क्यों दिया है? पवित्र लोग सिद्ध हो जाए। क्यों सिद्ध हो जाए? क्योंकि जो खाली हुआ ना जगह, उसको भरना है, तो सिद्ध लोग आके ही भर सकते हैं। നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ട ആ ദിവസം പോലെ തന്നെ അങ്ങ് ചെന്നാൽ मतलब जिस दिन हमारा नया जन्म हुआ, वही रैंक में, वही लेवल में अगर स्वर्ग में जाएंगे तो कैसा हम लोग उस स्थान को भरेंगे प्रियो? അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ വചനം തന്നിരിക്കുന്നത് इसलिए प्रभु ने जब अपना वचन को दिया, 2 തീമോഥെയോസ് 3:16 दूसरा तिमोथी 3:16 में हम पढ़ते हैं, ക്രിസ്തു എന്ന തലയോളം അവനെ വളർത്തി അവനെ പെർഫെക്റ്റ് ആക്കാൻ വേണ്ടിയാണ്. കാരണം
അവിടുത്തെ ഭരണകർത്താവാണ് ഇന്ന് സഭയിലെ വിശ്വാസി. कि वो मसीह के जन, प्रभु का वो जन को पूर्ण रीति से मसीह के समान वो भर दे, मसीह के रूप में एक सिद्ध पुरुष बन जाए. ഇന്ന് എന്താ നമ്മൾ ചെയ്യേണ്ടത്? इसलिए आज हमें क्या करना है? ഇവിടുത്തെ ജ്ഞാനമാണ് നമ്മൾ പഠിക്കുന്നത്. इसके लिए प्रियो हम कौन सा जगह का ज्ञान के बारे में हम पढ़ रहे हैं? സ്വർഗത്തിലെ ജ്ഞാനമാണ്. स्वर्ग का ज्ञान से आज हम लोग पढ़कर हम ज्ञानी हो रहे हैं. അതിന് ഇഷ്ടംപോലെ കൃപ തന്നിട്ടുണ്ട്. उसके लिए अनुग्रह का भंडार को खोल दिया है. അതിന്റെ അധ്യാപകൻ ആരാണ്? उसका गुरु कौन है? അപ്പോസ്തലന്മാർ മാറും, मतलब प्रेरित हट जाएगा, പ്രവാചകന്മാർ മാറും, भविष्यवक्ता हट जाएगा, ഉപദേഷ്ടകന്മാർ മാറി മാറി വരും. जो भी उपदेशक लोग हैं और जो पास्टर्स हैं, टीचर्स हैं, वो लोग सब हटते रहेगा, बदलते रहेगा. പക്ഷെ പ്രധാന അധ്യാപകൻ മാറത്തില്ല. लेकिन प्रधान गुरु वो कभी बदलेगा नहीं. ആരാണത്? वो कौन है? പവിത്രാത്മാവ്. पवित्र आत्मा है. Praise the Lord. Amen. എന്തിനാണ് നമുക്ക് അഭിഷേകം സകല ഉപദേശിച്ചു പറഞ്ഞ അർത്ഥം? इसलिए हम लोग पहला यूहन्ना 2 में अभिषेक तुमको सब बातें सिखाएगा करके ऐसा क्यों लिखा है? ലോകത്തിലെ കാര്യമാണോ? संसार की बातें सीखने के लिए क्या? ഇല്ല. नहीं, ആ കോളം നിറക്കണം. क्योंकि स्वर्ग में उस स्थान को भरना है प्रियो. അതിന് നിന്നെ സിദ്ധനാക്കി കൊണ്ടുപോകണം. इसके लिए तुझे हे विश्वासी, तुझे सिद्ध करके लेकर जाना है. അപ്പൊ ക്രിസ്തുവിന്റെ ആ സ്ട്രക്ചറിനനുസരിച്ച് तो मसीह का जो स्थान, जो स्तर मसीह ने जो एक रूप बनाया है, उस रूप में हमें भर जाने के लिए അവിടെ അതിന്റെ 14 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ एफेसर एफेसर 4 का 14 पढ़ना, ഇങ്ങനെ എന്നാൽ ഇവിടെ 13 पढ़ना, 13 पढ़ना. മനുഷ്യരുടെ ദുരുപദേശങ്ങളാലും മനുഷ്യരുടെ പല ഡിസീവിനെസ്സും വീണിട്ട് ആ കോളം ഫില്ല് ചെയ്യാതെ നമുക്ക് പ്രതിഫലം കിട്ടാത്തൊരവസ്ഥയിൽ അവിടെ ചെല്ലുന്ന സ്ഥിതിവിശേഷം ചിലർക്കുണ്ടാകുമെന്നതിന്റെ അപകട സൂചനയാണ് ഇവിടെ തരുന്നത്. 13 और 14 पढ़ना. जब तक कि हम सबके सब विश्वास और परमेश्वर के पुत्र के पहचान में एक न हो जाए हाँ। और सीधा मनुष्य न बन जाए और मसीह के पूरे डील तक न बढ़ जाए. देखो, मसीह का डील डोल, मतलब मसीह ने एक डील डोल रखा, एक माप रखा है. उस डील डोल के माप में बढ़ने के लिए प्रभु हमको आज सिद्ध होने के लिए समय दिया है. अगर ये डील डोल था में अगर हम नहीं बढ़ेंगे तो अगला वाक्य में क्या चेतावनी दिया है? अगला वाक्य ताकि हम आगे को बालक न रहे. देखो, आगे हम लोग बालक न रहे. जो मनुष्य की ठग विद्या और हाँ, आज दुनिया में क्या हो रहा है? ठर्क विद्या और अलग अलग उपदेश लेकर क्या कर रहे हैं? विश्वासी लोग जो सयाना होकर बड़ा होना चाहिए था, बड़ा ना होते हुए बालक ही रहकर उधर इधर हवा के माफिक घूम रहे हैं. मतलब इसके मतलब क्या है? पौलोस इसलिए चेतावनी दे रहे हैं, हे विश्वासियों, तुम लोग ऐसा हवा के झोंके में उधर इधर भटक सकते हो, इसलिए तुम लोग संभालो. നമ്മള് ഇന്നത്തെ നമ്മുടെ അല്ലെങ്കിൽ എന്താണ് ആത്മാവ് നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുന്നത്? आत्मा करके बोलो तो हम क्या समझते हैं? ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനെ ദുഃഖിപ്പിക്കരുത്. इसलिए प्रियो, प्रभु का आत्मा को कभी शोकित ना करना. ആത്മാവ് നമ്മളെ പ്രൊഫഷനിലേക്ക് കൊണ്ടുപോകുമ്പോൾ അല്ലെങ്കിൽ അവിടെ ഭരണം നടത്തത്തക്കമുള്ള രീതിയിൽ യോഗ്യതയിലേക്ക് കൊണ്ടുവരുമ്പോൾ और क्या आत्मा क्या कर रहा है? वो हमें सिद्धता की ओर लेकर जा रहे हैं. मतलब सिद्धता मतलब क्या? स्वर्ग में जो हमको स्थान भरना है, उस रीति में हमें ज्ञानी बनाना है तो आत्मा हमें चला रहा है. वैसा करना है तो, പക്ഷെ നമ്മൾ അവൈലബിൾ അല്ല. परंतु हम लोग उपलब्ध नहीं है. നമ്മൾ എവിടെയുള്ള ചിന്തിക്കുന്നു? क्योंकि हम लोग कौन सा बातों को सोच रहे हैं? हम लोग भूमि की बातों को. നമ്മുടെ ദൈവം വയറാണ്, हमारा ईश्वर पेट है, അല്ലേ? है ना? മുഖസ്തുതിയും ചക്രവാക്കും പറഞ്ഞ് मतलब लोगों को बहलाने के, फुसलाने के लिए हाँ। अच्छा बातें, मीठे बातें, चिकनी चुपड़ी बातें बोलकर लोगों को खुश करते हैं. ദൈവം നിങ്ങൾക്കല്ല ഇവിടെ തരും, परमेश्वर तुमको सब कुछ इधर ही भूमि में देगा, ഇവിടെ നിന്നെ ധനികനാക്കും, इधर ही तुमको धनवान बनाएगा, ഇവിടെ നിന്നെ രാജാവാക്കും. इधर ही तुझे राजा बनाएगा. അങ്ങനെ മറ്റൊരു യേശുവിനെ പറഞ്ഞ് ऐसा एक दूसरा यीशु के बारे में बोलकर, ക്രിസ്തുവിന്റെ അല്ലാത്ത ഒരു സുവിശേഷം പറഞ്ഞ് मतलब जो मसीह का है ही नहीं, ऐसे एक अन्य सुसमाचार देकर, പരിശുദ്ധാത്മാവ് അല്ലാത്ത വേറെ ആത്മാവിൽ നിറഞ്ഞ് और जो पवित्र आत्मा नहीं है, एक अन्य आत्मा के विषय में आकर उनको उस आत्मा से भरकर തെറ്റിപ്പോകാൻ സാധ്യതയുണ്ട്. भटकने का अवस्था हो सकता है. അതുകൊണ്ടാണ് വളരെ സൂക്ഷ്മമായിട്ട് വേണം നമ്മള് इसलिए बहुत ही ध्यानपूर्वक, കാലഘട്ടത്തിൽ അന്ത്യസമയത്ത് ഈ അത് ധാരാളമായി വർദ്ധിച്ചു വരും. क्योंकि हमें बहुत ही संभालना है, क्योंकि अंतिम समय में धोखा देने के लिए बहकाने का सामर्थ और ज्यादा बढ़ गया है. അപ്പോൾ കർത്താവിനെ നമ്മൾ കാണുകയാണ് ഇവിടെ. इसलिए हम लोग प्रभु को मिलने वाले, हम लोग देखने वाले हैं प्रभु को. നമ്മൾ റെവലേഷൻ 5-ാം അധ്യായം प्रकाशित पुस्तक 5वां अध्याय में എവിടെ എന്താണ് കാണുന്നത്? उधर क्या हम देख रहे हैं? അവിടെ അവനെ ഒരു സ്ക്രോൾ ഉണ്ട്. അവിടെ वहां पर एक पर्ची को हम देखते हैं. ആ സ്ക്രോളിൽ വായിക്കുകയാണ് നീ യോഗ്യൻ. तो वहां पर वो पर्ची में लिखा है तू योग्य है. അർക്കപ്പെട്ട കുഞ്ഞാട് യോഗ്യൻ. हे वध हुआ मेमना, तू योग्य है. 4-ാം അധ്യായത്തിൽ അതല്ല, अध्याय 4 में उधर
वो विषय नहीं है। നീ എല്ലാം സൃഷ്ടിച്ചവൻ, तू सब कुछ सारा सृष्टि को तूने बनाया है। നീ ദൈവമാണ്, तू परमेश्वर है, നീ മഹത്വവാനാണ്, तू महिमादायक നീ है, പരിശുദ്ധനാണ്. तू पवित्र है। 24 മൂപ്പന്മാരും പറയണം നീ പരിശുദ്ധൻ പരിശുദ്ധൻ. इसलिए 24 प्राचीन और जो भी चारों जीविया है, तू पवित्र 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 करके परमेश्वर का आराधना कर रहा है। അവർക്കാർക്കും അർക്കപ്പെട്ട കുഞ്ഞാടിന്റെ യാതൊരു ഗുണവും കിട്ടുന്നില്ല, കാരണം അവർ സ്വർഗത്തിലുള്ളവരാണ്. तो ये जीवियों को वध हुआ मेमने का कोई भी लाभ फायदा उनको मिल रहा नहीं है, क्योंकि वध हुआ मेमना पृथ्वी पर था, तो ये स्वर्गीय जीवियों को कुछ लाभ नहीं मिला है। എന്നാൽ 5-ാം അധ്യായത്തിൽ വരുമ്പോൾ परंतु 5वां अध्याय में आते समय में അവിടെ കോറം ഫില്ല് ചെയ്യേണ്ടവര് वहां पर जो जगह खाली था वो लोगों को भरने के लिए അവിടെ അവർ പറയുകയാണ്, उधर वो लोग कहने लगे, കുഞ്ഞാടേ നീ ആർക്കും. ये मेमना तू योग्य है। Praise the Lord. Praise the Lord। അവൻ സിംഹാസനം നടുവിൽ വരികയാണ്. वो सिंहासन के सामने आ गया। ക്രൂശ് എവിടെ വന്നു? क्रूज कहां पर आ गया? സ്വർഗത്തില്. स्वर्ग में। ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം എവിടെ വന്നു? मसीह का लहू कहां पर आ गया? സ്വർഗത്തില്. स्वर्ग में। അതുമായി കണക്ട് ചെയ്യുമ്പോഴാണ് സ്വർഗവും ഭൂമിയും ഒന്നായി തീരുന്നത്. उसके साथ जब जुड़ जाते हैं हम, तो क्या हो रहा है? स्वर्ग और भूमि जुड़ रहे हैं। അതാണ് നമ്മൾ സ്വർഗീയന്മാരാണ്. इसीलिए हम कह लेते हैं कि हम स्वर्गीय लोग हैं। നമ്മൾ സ്വർഗീയരാകാൻ ശരീരം തിരസ്കരിക്കപ്പെടേണ്ട ആവശ്യമില്ല. प्रियो, हमें स्वर्गीय होने के लिए शरीर का रूपांतर होने का दिन के लिए इंतजार करने का जरूरत नहीं है, अभी से ही हम स्वर्गीय है। കുഞ്ഞാട് അർക്കപ്പെട്ടു, क्योंकि मेमना वध हो चुका है, അവൻ യോഗ്യൻ. वो योग्य है, ഞങ്ങളെ നീ വിലയ്ക്ക് വാങ്ങി. और हमें तूने मूल दाम देकर खरीदा। ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Praise the Lord। നമ്മൾ എത്ര ശ്രേഷ്ഠന്മാരാണ്. हम लोग कितने श्रेष्ठ लोग हैं। ഇത് 24 മൂപ്പന്മാർക്ക് പറയാൻ കഴിയുമോ? क्या ये 24 प्राचीनों को बोलने हो पाएगा क्या? അവർ പറയുന്നത് എന്താണ്? നീ ആർക്കോ വേണ്ടി അവരെ വിലയ്ക്ക് വാങ്ങി. तो वो लोग क्या बोल रहे हैं? आप आया, तू योग्य है, क्योंकि तूने दुनिया में से, पृथ्वी में से कुछ गोत्रों को, भाषा के लिए, उनके लिए तू मरा, बोले हमारे लिए मरा करके 24 प्राचीन लोग नहीं बोल रहे, मंडली के लिए मरा करके बोल रहे हैं, बोले उनको लाभ नहीं हो रहा हो। അവരുടെ കിരീടം നഷ്ടമാകുന്നതാണ് ഇപ്പോൾ. मतलब क्या, ऐसा बोल कर क्या हो गया? वो लोग का मुकुट खो रहा है वो लोग, ആ സ്ഥാനം ആർക്ക് കിട്ടും? परंतु वो जगह कौन भरेगा? Amen। കുഞ്ഞാട് നെഞ്ചോട് തേർച്ച് പിടിച്ചു. जिन लोगों को वो मेमना ने अपने सीने में रखकर बलि दिया, उन लोगों को वो जगह मिल रहा है। എത്രമാത്രം കർത്താവ് നമ്മളെ സ്നേഹിക്കും. कितना प्रियो हमसे प्रेम किया प्रियो। എത്രത്തോളം നമുക്ക് വേണ്ടി അവൻ അതിന് നമ്മൾ ആ സിദ്ധത കിട്ടാൻ വേണ്ടി നമുക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. उतना ही नहीं प्रियो, प्रभु प्रेम किया उतना ही नहीं, अभी आज हमें वो सिद्धता मिले और हम लोग सब स्वर्ग में पहुंचकर वो जगह भर दे, वो होने के लिए यीशु मसीह पिता के दाहिने ओर रुककर हमारे लिए मध्यस्थी कर रहा है, प्रार्थना कर रहा है, हमारे लिए वो प्रार्थना कर रहा है। അത് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്നുണ്ട്. और उसका एक झलक हम लोग यूहन्ना का पुस्तक 17 अध्याय में हम देखते हैं। ഇന്ന് സ്വർഗത്തിൽ പ്രാർത്ഥിക്കുന്ന പ്രാർത്ഥന യേശു ഭൂമിയിൽ വെച്ച സാധാരണ കർത്താവ് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ശിഷ്യന്മാരോട് പ്രാർത്ഥിക്കാറില്ല. तो जो प्रभु पुनरुत्थान होकर स्वर्ग में जो प्रार्थना किया, वो पहले ही प्रभु ने यूहन्ना 17 में एक झलक, उसका एक छाया हमको बताया प्रार्थना। यीशु मसीह का खासियत क्या है? वो जब दुनिया में रहते, दुनिया में जब वो था 33.5 साल में जीवन में, वो जब प्रार्थना करते समय में कभी भी चेलों के साथ में रुक के प्रार्थना नहीं किया। കർത്താവ് പ്രാർത്ഥിക്കുന്നത് അവന്റെ ഒരു കാര്യമല്ല. क्योंकि और अब जानते हैं, प्रभु जब प्रार्थना करता है तो खुद के लिए नहीं प्रार्थना करता। ഉദാഹരണമായിട്ട് ശിഷ്യന്മാരെ തെരഞ്ഞെടുക്കുന്ന ദിവസം उदाहरण के लिए जब 12 चेलों को चुनना था, രാത്രി മുഴുവനും ഇതോട് उधर പ്രാർത്ഥിക്കുക. वचन में हम पढ़ते हैं कि पूरा रात उन्होंने प्रार्थना किया। അവൻ എപ്പോഴും പ്രാർത്ഥിക്കുന്ന സഭയ്ക്ക് वो വേണ്ടിയാണ്. हमेशा मंडली के लिए, कलीसिया के लिए प्रार्थना करता है। അങ്ങനെ കർത്താവ് മാളികമുറിയിൽ 13-ാം അധ്യായം 14-ാം അധ്യായം 15-ാം അധ്യായം അതിന് 16 എല്ലാം അത് ഫെയർവെൽ കർത്താവ് അവരെ വിട്ടുപോകുമ്പോൾ പറയുന്ന അന്ത്യമായിട്ടുള്ള तो പ്രസംഗമാണ്. इसके लिए यूहन्ना का पुस्तक 13 अध्याय से जब हम पढ़ेंगे ना, तो 13 अध्याय 14 अध्याय 15 अध्याय 16 अध्याय 17 अध्याय, वो सब वो ऊपर का कमरे में होने वाला प्रभु आखिरी बार चेलों के साथ रुककर शारीरिक रीति से भाइयों के साथ मिलकर एक फेयरवेल पार्टी प्रभु मतलब दे रहा है, क्योंकि प्रभु वहां उसके बाद पकड़ाया जाएगा, मरने वाला। वो चेलों के साथ आखिरी भोजन खाने का टाइम था, वो 13 अध्याय से शुरू हो रहा है यूहन्ना का। അങ്ങനെ സംസാരിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ ऐसा वो 15 अध्याय तक 16 अध्याय तक बातें कर रहा था। 17 का 1, 17-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യം അങ്ങനെ അവന് പെട്ടെന്ന് അവന് പ്രാർത്ഥിക്കാൻ തോന്നി. 17 का 1 पढ़ना। यीशु ने ये बातें कही यीशु ये बातें कही, और अपनी आंखें आकाश की ओर देखो ऐसा नहीं, यीशु ये बातें कह रही थी और आंखों में स्वर्ग में और देखकर उन्होंने हाँ बस मतलब वो प्रार्थना किया, उधर ही सबके सामने उन्होंने प्रार्थना किया। എന്നിട്ട് അവിടെ പറയുന്ന വാക്കുകൾ പ്രിയമുള്ളവരൊന്ന് വായിക്കണം. उसके बाद प्रियो ध्यान पूर्वक आत्मा से भरकर वो बाकी के नीचे का वाक्य को पढ़ना है। അവന് വേണ്ടി എന്തെങ്കിലും പറയുമോ? उन्होंने अपने लिए कुछ भी बोला है क्या? ഇല്ല. नहीं। അവൻ അവിടെ പറയുകയാണ്, वो कहता है, നീ എനിക്ക് തന്നിട്ടുള്ളവർക്ക് हे पिता, आपने जो जितने भी लोगों को मुझे दिया, എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? നീ इसका मतलब क्या है? ആ, आपने जिन लोगों को मुझे दिया, അവർക്കെല്ലാം ഞാൻ എന്ത് ചെയ്തു? उनके लिए मैं क्या करूंगा?
എന്റെ ജീവനെ കൊടുക്കും. मैं अपना जीवन दूंगा. ഞാൻ അവർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നു, मैं उनके लिए प्रार्थना करता हूँ, ലോകത്തിന് വേണ്ടിയല്ല. संसार के लिए नहीं. പക്ഷേ നമ്മൾ ആർക്ക് വേണ്ടി? നമ്മൾ ലോകത്തിന്റെ കാര്യത്തിന് വേണ്ടിയല്ല പ്രാർത്ഥിക്കും. യാക്കോബ് ലേഖനം 4-ാം അധ്യായം. याकूब का पुस्तक अध्याय 4 में हम क्या कर रहे हैं? हम तो संसार के लिए, दुनिया की बातों के लिए हम लोग प्रार्थना कर रहे हैं ना. കർത്താവ് പ്രാർത്ഥിക്കുക എന്താണ്? प्रभु किनके लिए प्रार्थना किया? ലോകത്തിൽ നിന്ന് അവരെ വേർപിടിക്കണമേ. हे प्रभु, ये जिन्हों को तूने दिया उनको संसार से तू अलग कर. वो लोग अलग रहना चाहिए, पवित्र रहना चाहिए. അവരെ വചനത്താൽ ശുദ്ധീകരിക്കണമേ. उनको वचन से पवित्र कर, वचन से उनको अलग कर. സ്വർഗത്തിലെ ജ്ഞാനം കൊടുക്കണമേ. उनको स्वर्ग का ज्ञान देना. നമ്മുടെ പ്രാർത്ഥന ആരോട് ചേർന്ന് പോകുന്നതാണ്? क्या हमारा प्रार्थना यीशु मसीह के प्रार्थना के साथ में चलने वाला प्रार्थना है क्या? പിതാവേ, हे पिता, ഞാനും നീ ഒന്നായിരിക്കുന്നത് പോലെ जैसा मैं और आप एक है, അവരും നമ്മിൽ ഒന്നായ वैसे वे लोग यानी कि कलीसिया मंडली हम में एक हो जाने के लिए അവർ ഐക്യത്തിൽ തികഞ്ഞവരായി वो लोग एकता में वो लोग सहभागी साथ में एक हो गए. അവിടെ ചെല്ലുമ്പോ ഭിന്നതയൊന്നും ഉണ്ടാക്കാൻ പറ്റത്തില്ല. तो वहां पर स्वर्ग में जाने के बाद फूट नहीं कर सकते उधर. നീ അവന് കൂടുതൽ കൊടുത്തു, तूने उसको ज्यादा दिया, എനിക്ക് കുറച്ച് തന്നു. मुझे कम दिया. അത് നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. वहां पर हम पढ़ते हैं ആ പക്ഷെ चेलों के बीच में क्या हुआ करके. അതൊന്നും അവിടെ പറ്റില്ല. वो ऐसा फूट, ऐसा भेदभाव स्वर्ग में नहीं चलेगा. ജഡരക്തങ്ങളുടെ യാതൊരു ആഗ്രഹവും അവിടെ പറ്റില്ല. मांस और लहू का कोई भी आग्रह और इच्छा स्वर्ग में नहीं चलेगा. അതിനെ അവർ ക്രൂശിക്കപ്പെടണം. उस बातों के लिए क्रूशित होना है. അപ്പൊ ക്രൂശീകരണം എന്നുള്ളത് तो क्रूश में हो जाना मतलब കർത്താവ് അറുക്കപ്പെട്ട കുഞ്ഞാടിനോട് ചേർത്ത് പിടിച്ചാണ് അവൻ ക്രൂശിക്കപ്പെട്ടത്. मतलब क्रूश उठाकर मैं चल रहा हूँ या मैं क्रूश में मैं मर गया. मतलब क्या? मसीह वो मेमना जो हमारे लिए वध हुआ है, उस मेमने को मैंने जाकर लिपट कर उसके साथ मैं भी मर गया, ये विश्वास कर रहे हैं हम. അവിടെ നമ്മള് മൂപ്പന്മാരുടെ നടുവിൽ, वहां पर प्राचीनों के सामने, 4 ജീവികളുടെ നടുവിൽ जीवियों के सामने കുഞ്ഞാട് അറുക്കപ്പെട്ടപ്പോൾ जब मेमना वध हुआ, അവനോട് ആരുണ്ട്? उनके साथ कौन है? Yes. प्रभु अकेला नहीं है ना प्रियो. ഇല്ലേ? ക്രിസ്തുവിന്റെ സ്ഥാനം തന്നെയാണ് നമ്മുടെ प्रियो मतलब मसीह का पिता परमेश्वर ने मसीह को स्थान जो दिया है वही स्थान हमारा है. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ അവരോടുകൂടെ ഇപ്പോൾ ഇവിടെ കഷ്ടം അനുഭവിക്കുന്നത്. इसके लिए आज हम लोग उन्हीं के साथ मिलकर यहाँ पर कष्ट दे रहे हैं. നാം നിന്നെ അനുഭവിക്കേണ്ടി വരും. हमको निंदा सहना पड़ेगा പല ഘട്ടങ്ങളിലൂടെ നാം ദൈവരാജ്യത്തിൽ വരും. क्योंकि अलग अलग कष्ट सहकर ही परमेश्वर के राज्य में हम प्रवेश करते हैं. പക്ഷേ സ്വർഗത്തിന്റെ കേന്ദ്ര വിഷയത്തിൽ സഭയുണ്ട്. परंतु स्वर्ग का जो सबसे बड़ा केंद्र बिंदु है, उस केंद्र बिंदु के साथ कलीसिया भी है. Praise the Lord. Praise the Lord. കാരണം സഭയെ കർത്താവ് ഉയർത്തി വെച്ചിരിക്കുന്ന क्योंकि प्रभु कलीसिया को प्रभु ने ऊंचा उठा के रखा है. എന്നിട്ട് അതിന്റെ അവസാന വാക്യങ്ങളിൽ വായിക്കുമ്പോൾ കർത്താവ് പറയുകയാണ്, उसका आखिरी भागों में प्रकाशित वाक्य 5 में वह कहता है, നീതിയുള്ള പിതാവേ, नहीं सॉरी, प्रकाश യോഹന്നാൻ का सुसमाचार 17 अध्याय में, हे धर्मी पिता, എന്നാ പറയുന്നത്, നീ എനിക്ക് തന്നിട്ടുള്ളവർ, आपने जिन लोगों को मुझे दिया, നീ എനിക്ക് തന്ന മഹത്വം കാണേണ്ടതിന് वो आपने मुझे जो दिया हुआ महिमा वे लोग देखने के लिए അവർ എന്നോട് കൂടെ ഇരിക്കണം. वो लोग എവിടെ मेरे ഇരിക്കണം? साथ बैठना चाहिए. ക്രിസ്തു എവിടെ ഇരിക്കുന്നു അവിടെ? मतलब मसीह जहां पर बैठा है उधर. നമുക്ക് അതാണ് നമ്മൾ 14-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്. ये बात 14-ാം അധ്യായം. यही बात हम യോഹന്നാൻ का पुस्तक 14 अध्याय में भी हम देखते हैं. ഞാൻ ഇരിക്കുന്നിടത്ത് मैं जहां पर बैठा हूँ वहां पर वे लोग भी बैठ जाए. അപ്പൊ കർത്താവ് നമ്മളെ സ്തെഫാനോസ് കർത്താവിനെ കാണുമ്പോൾ മൂപ്പന്മാരെ കാണുന്നില്ല. स्टेफानोस जब तलवार होकर जब वो स्वर्ग को देख रहा था, तब वहां पर प्राचीनों को नहीं देखा उसने. മൂപ്പന്മാരെ കാണുന്നുണ്ടോ? प्राचीन लोग थे क्या उधर? दिखा क्या? 4 ജീവികളെ കാണുന്നുണ്ടോ? 4 जीवियों को देखा क्या स्टेफानोस ने? ഏതെങ്കിലും അധികാരസ്ഥന്മാരെ और കാണുന്നുണ്ടോ? कोई भी अधिकार या अन्य स्वर्गदूतों को स्टेफानोस ने देखा क्या? പിതാവിനോട് അടുത്ത പുത്രൻ, पिता के साथ पुत्र भी है. ആ സ്ഥാനമാണ് നമുക്ക്. वही स्थान कलीसिया यानी हमको है. ഒരു ദൂതനും അത് കിട്ടില്ല. वो स्थान कोई स्वर्गदूत को नहीं मिलेगा. वहां पर कोई स्वर्गदूत पहुंच नहीं सकता, കാരണം അത് പുത്രന്റെ ജീവനാണ്. क्योंकि वहां पर पुत्र का जीवन है. പിതാവിന്റെ ജീവൻ പുത്രനുണ്ട്. पिता का जीवन पुत्र में है. ആ പുത്രന്റെ ജീവനുള്ളവരെല്ലാം പിതാവിനോട് അടുത്തിരിക്കും. और वो पुत्र का जीवन जो कलीसिया को मिला है, वो जो जीवन में जी रहे हैं, वो लोग सब उस दिन पिता के साथ बैठेंगे. സഭ സൃഷ്ടിയല്ല. कलीसिया जो एक सृष्टि नहीं है. സഭ എന്താണ്? कलीसिया क्या है? വീണ്ടും ജനിച്ചവരാണ്. नया जन्म पाए हुए, उद्धार पाए हुए लोग हैं. സ്വർഗത്തിലെ ദൂതന്മാരും അധികാരികളും ആരാണ്? स्वर्ग के जीविया और जो अलग अलग जीविया स्वर्गदूत है, प्रधानता है, अधिकार है, वो लोग सब कौन है?
യേശു ക്രിസ്തുവിന്റെ സൃഷ്ടിയാണ്. यीशु मसीह का सृष्टि है। നമ്മളത് കൊലോസ്യ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. कोलोसों में भी हम पढ़ते हैं, ദൃശ്യമായത് അദൃശ്യമായത് സിംഹാസനങ്ങളാകട്ടെ കർത്തൃകളാകട്ടെ ഇതെല്ലാം യേശു സൃഷ്ടിച്ചു കൊടുത്തതാണ് അവർക്ക്. पहला अध्याय में हम देखते हैं ये देखने वाली बातें, ये अनदेखने वाली बातें, अधिकार हो, प्रधानताएं हो, ये सब बातों को यीशु मसीह ने रचना किया, सृष्टि करके ब्रह्मांड को अपने अपने जगह पर जीवियों को रखा है। കൊലോസ്യ ലേഖനം അതിന് 1:14 പോലും വായിക്കുമ്പോൾ कोलोसे 1:14 से जब हम पढ़ते हैं, ദൈവത്തിന്റെ കേന്ദ്ര വിഷയം അവിടെ കാണാൻ കഴിയും. परमेश्वर का केंद्र बात को हम वहां पर देखते हैं। അവിടെ നമ്മൾ കാണുകയാണ്. കൊലോസ് 1:14 പോലും വായിക്കാം. कोलोसे 1:14 से हम पढ़ते हैं, അവനിൽ നമുക്ക് പാപമോചനം എന്ന വീണ്ടെടുപ്പുണ്ട്. पढ़ना 1 से 14। जिसमें हमें छुटकारा अर्थात पापों की क्षमा प्राप्त होती है। हाँ, आगे। वह तो अदृश्य परमेश्वर का प्रतिरूप और सारी सृष्टि में पहलौठा है, हाँ। क्योंकि उसी में सारी वस्तुओं की सृष्टि हुई, हाँ। स्वर्ग हो अथवा पृथ्वी की, देखी या अनदेखी, क्या सिंहासन, क्या प्रभुता है, क्या प्रधानता है, क्या अधिकार, सारी वस्तुएं उसी के द्वारा और उसी के लिए सृजी गई है। हाँ, 18 तक। वही सब वस्तुओं में प्रथम है और सब वस्तुओं उसी में स्थिर रहती है। वही देह अर्थात कलीसिया का सिर है। वही आदि और मरे हुओं में से जी उठने वालों में पहलौठा, इस सब बातों में वही प्रधान है। हाँ, सब बातों में वो प्रधान, सबसे सभी बातों में मुख्य प्रधान कौन है? यीशु मसीह। അവരോട് ചേർന്നാണ് സഭ. उसके साथ जुड़ा हुआ कौन है? कलीसिया मंडली। प्रेज़ गॉड। അപ്പൊ നമ്മുടെ സ്ഥാനം സ്വർഗത്തിൽ എവിടെയാണ്? तो इसके लिए अभी हमारा स्थान स्वर्ग में किधर है पूछा तो क्या जवाब है? स्वर्ग का सबसे सेंटर में यीशु मसीह के साथ। നമ്മൾ ചൊല്ലി പറയുന്ന കേൾക്കുന്നുണ്ട്. कुछ लोग ऐसा बोलते हैं, എനിക്ക് ഒരു പിന്നെ പദവിയും വേണ്ട, मुझे कुछ विश्वासी लोग ऐसा बोलते हैं, मुझे कोई भी पदवी नहीं चाहिए, ഞാനങ്ങ് പുറകിൽ ഏറ്റവും പുറകിൽ ഇരുന്നോളാം. मैं कोई स्वर्ग का कोई कोने में कोपचे में जाकर बैठ जाऊंगा, എല്ലാവരുടെയും പുറകില്. सबके पीछे। അങ്ങനെ ഒരു സ്ഥാനം ഉണ്ടോ? ऐसा कोई स्थान है क्या मंडली का? അങ്ങനെ എങ്ങനെങ്കിലും ഒന്ന് പുറകിൽ പോയിരിക്കാനാണല്ലോ. मतलब कैसा भी करके मैं पीछे जाकर मैं एकदम नम्र आदमी मैं पीछे बैठ जाऊंगा बोलकर ऐसा स्थान कुर्सी रखा है क्या हमारे लिए पीछे? ക്രിസ്തു എവിടെ? मसीह किधर है? അവരുള്ളവൻ. वहां पर हम लोग, प्रभु के लोग भी उधर ही रहेंगे। Praise the Lord. Praise the Lord। അത് എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ है प्रियो। പക്ഷെങ്കിൽ അതിന് എന്ത് വേണം? उसके लिए परंतु क्या चाहिए? അവര് കന്യകമാരാകയാൽ वो लोग कन्या होने की वजह से സ്ത്രീകളെ പോലെയല്ല. स्त्रियों के समान नहीं। അവര് കുഞ്ഞാട് പോകുന്നിടത്തൊക്കെ പോകും. और कन्या का खासियत क्या है? जहाँ पर मेमना जाता है कन्या भी उसके साथ रहता है। പോഷകമുള്ള വായിലില്ല. झूठ उनके मुंह में नहीं है, അവര് നിഷ്കളങ്ക. वो लोग निष्कलंक है। അതാണ് യോഹന്നാൻ പറയുന്നത്. इसलिए यूहन्ना कहता है ഈ പ്രത്യാശയുള്ളവൻ ये जिसके पास ये आशा है, എവിടെ കോളം ഫില്ല് ചെയ്യാൻ പോണമെങ്കിൽ मतलब जो खाली स्थान में भरना है वो आशा है, तो അവൻ നിർമ്മലനായിരിക്കുന്നത്. जैसा वो शुद्ध है अपने आप को मैं, ഇതാണ് സിദ്ധത. यही है सिद्धता या पूर्णता। അതിനാണ് ദൈവം അപ്പോസ്തലന്മാരെ പ്രവാചകന്മാരെ इसलिए प्रभु ने कलीसिया का बढ़ोतरी के लिए, विश्वासियों की उन्नति के लिए प्रभु ने प्रेरितों को, भविष्यवक्ताओं को, सुसमाचारक लोगों को और अध्यक्ष को कलीसिया में रखा है। കാരണം സഭയിൽ വരുന്നവർക്ക് അവരെ എന്തിനാണ് ദൈവം വിളിച്ചതെന്നുള്ള ജ്ഞാനപൂർത്തിയിലേക്ക് കൊണ്ടുവരണം. क्योंकि मंडली में जो भी आया है वो लोग आने के बाद वो लोग जानना चाहिए कि नया जन्म के बाद अभी क्या स्वर्ग में हम लोग एक स्थान में भरने वाला है, एक स्थान में होने वाला है। उसके लिए प्रभु ने दानों को दिया है ताकि उनको वो लोग समझ सके, നാം എല്ലാവരും ताकि हम सब लोग ക്രിസ്തുവിന്റെ ശരീരത്തിലെ അവയവമാണ്. मसीह के देह के भाग है സ്വർഗം ഫില്ല് ചെയ്യാൻ പോവുകയാണ്. और स्वर्ग को हम भरने वाले हैं। അവരെന്ത് ചെയ്യണം? इसलिए वो लोग क्या होना चाहिए? ക്രിസ്തു ദൈവപുത്രനെ കുറിച്ചുള്ള പരിജ്ഞാനത്തിന്റെ പൂർത്തതാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. एफेसों में हमने पढ़ा कि परमेश्वर का पुत्र का ज्ञान में हम बढ़े, कि मसीह के सिर के ओर में उसका ढील डोल ताल में हम लोग बढ़ते रहे, मसीह की ओर बढ़े। Praise the Lord. നമ്മൾ അങ്ങനെ ഒരു കോണിക്ക് ഇരിക്കാൻ ആഗ്രഹിച്ചാലും ചിന്തപ്പെട്ട രക്തത്തിന്റെ വില അത്ര ഭയങ്കരമാണ്. प्रियो, अगर हम लोग ഇത്രയും വില കൊടുത്ത് വാങ്ങിയിരിക്കെ स्वर्ग में चलो मैं जाके कोने में ही बैठ जाता हूँ करके ऐसा अगर सोच अगर रहेगा तो भी यीशु मसीह का लहू का मूल्य का स्टैंडर्ड इतना बड़ा है कि हम जो सोच रहे हैं वो नहीं, क्योंकि यीशु मसीह का लहू का जो दाम है, जो परमेश्वर उसका मूल्य रखता है वो बहुत बड़ा है। നമ്മളെ ദൂതന്മാരെ ന്യായം വിധിക്കും. हम लोग स्वर्गदूतों का न्याय करेंगे। ലോകത്തിലെ സുപ്രീം കോടതി ജഡ്ജിമാരെ ന്യായം വിധിക്കും. आज जो दुनिया में जो सुप्रीम कोर्ट का जो न्याय अधिकारी लोग हैं उनको न्याय हम करने वाले हैं, कलीसिया न्याय करेगा। ഏതെല്ലാം കാര്യത്തിൽ ക്രിസ്തുവിന് ഇൻവോൾവ്മെന്റ് ഉണ്ടോ അതെല്ലാം സഭയ്ക്കുണ്ട്. जिन जिन बातों में यीशु मसीह उठकर जो न्याय करने के लिए प्रभु काम करेगा उस सब कामों में हम भी हाथ बटाएंगे। Praise the Lord. कर्ताव കർത്താവ് നമ്മളെ എത്രമാത്രം സ്നേഹിക്കുന്നു. प्रिय, प्रभु हमसे कितना प्रेम करता है।
നമ്മൾ പാടി നമ്മളെ വളരെ പ്രത്യാശയുടെ പാട്ടാണ് പാടുന്നത്. हमने बहुत ही आशा का गीत गाया हमने, ഈ കാര്യങ്ങളെ കൊണ്ട് ഫില്ല് ചെയ്തുകൊണ്ട് അങ്ങോട്ട് പാടണം. परंतु हम मसीह को स्वर्गीय स्थानों में हम भर दिए जाएंगे या भरेंगे, उस बात को मध्य में रखते हुए, उस बात को आशा में ध्यान में रखते हुए गीत गाना है. നമ്മൾ പാട്ട് പാടാൻ സഭയായിട്ട് കൂടി വരണമെന്നൊന്നുമില്ല. हमें गीत गाने के लिए कलीसिया में आकर ही गीत गाने होगा, ऐसा नहीं सोचना प्रियो. ഹൃദയങ്ങളിൽ പാടിയും हृदय से गाते हुए, क्योंकि गाते गाते आना है, അതിന് ആത്മാവിൽ നിറഞ്ഞു. इसलिए आत्मा से भरकर. ആത്മാവിൽ നിറഞ്ഞ് എന്തിനാണ്? आत्मा में क्यों भर रहे हैं? അവിടെ ഫില്ല് ചെയ്യാൻ, ताकि उधर भर जाए, स्वर्ग में भरने के लिए. Praise the Lord. Amen. ആത്മാവിൽ നിറയുമ്പോൾ ആ ജ്ഞാനം കൊണ്ട് तो നിറയും. आत्मा में जब भर जाते तो हम प्रभु का वो ज्ञान, ईश्वरीय ज्ञान से भर जाते. അങ്ങനെ നമ്മളെ നിറഞ്ഞവരായിട്ട് കൊണ്ടുപോവുക. इस तरह हम लोग प्रभु के लोग, जो प्रभु में भरे हुए लोग, वो भरे हुए लोग स्वर्ग को भरने जा रहे हैं. അടുത്ത യുഗത്തിൽ आने वाले युग में സ്വർഗവും ഭൂമിയും ഭരിക്കുന്ന ഭരണകർത്താക്കൾ, स्वर्ग और भूमि को अधिकार करने वाले अधिकारी लोग. അതാ കർത്താവ് പറഞ്ഞത്. इसलिए प्रभु ने कहा, സ്വർഗത്തിലും ഭൂമിയിലും സ്ഥല അധികാരി ഇപ്പൊ എന്റെ കയ്യിൽ. स्वर्ग और भूमि का सारा अधिकार मेरे हाथ में है. ആകയാൽ നിങ്ങൾ പോകാം, इसलिए तुम लोग जाओ, സകല ജാതികളെയും सारे जातियों को സിദ്ധത വരുത്തിയിട്ട് സ്ഥാനപ്പെടുത്തണം. सिद्धता को लाकर फिर बपतिस्मा देना. പെട്ടെന്ന് സ്ഥാനപ്പെടുത്തുകയല്ല. मतलब ऐसी बपतिस्मा तो ऐसा नहीं. അപ്പോസ്തല പ്രവൃത്തിയിൽ നമ്മൾ പെട്ടെന്ന് സ്ഥാനപ്പെടുത്തി കാണുന്നുണ്ട്. हम लोग प्रेरित का पुस्तक में अचानक से उन लोगों को बपतिस्मा दिया करके कुछ भागों में हम पढ़ते हैं, പക്ഷെ അന്നത്തെ കാലം അതായിരുന്നു. परंतु वो जमाना वैसा था प्रियो. രക്ഷിക്കപ്പെട്ടു എന്ന് പറഞ്ഞാൽ രക്ഷിക്കപ്പെട്ടതാണ്. मतलब उद्धार पाया मतलब क्या है? सचमुच उसका नया जन्म हुआ है. രക്ഷിക്കപ്പെട്ടാൽ അന്ന് മുതൽ സാക്ഷിയാകുകയാണ്. और जैसे ही उन लोगों का नया जन्म हो जाता था, उसी क्षण से आत्मा से भरकर वो लोग गवाही देते थे. ഇന്നത്തെ കാലം വ്യത്യാസമുണ്ട്. अभी का जमाना अलग है प्रियो. നോക്കാം ലവോദിക്ക സഭ लवोदिका कलीसिया का मतलब क्या है? സ്ഥാനപ്പെട്ടവരല്ലേ? वो लोग सब बपतिस्मा पाए हुए लोग है ना, मंडली പക്ഷേ में है मतलब, കണ്ണും കാണത്തില്ല, परंतु वो लोग आंखों से अंधा है. കർത്താവ് എന്തെങ്കിലും പറഞ്ഞാലും കേൾക്കത്തില്ല. प्रभु क्या बोल रहे हैं, वो लोग सुनाई नहीं दे रहे. അവര് വസ്ത്രവുമില്ല. वो लोग के पास वस्त्र भी नहीं है, नंगे है. ഞാൻ നിന്നെ ശ്രദ്ധിച്ചു കളിച്ചു. मैं तुझे अपना मुंह से थूक दूंगा. ആകയാൽ इसलिए നമ്മളെ വിളിച്ച വിളി അതാണ്. हमें जिस बुलावट से हमें जो बुलावट के लिए हमें बुलाया है, നമുക്ക് വീണ്ടും ആ എഫെസ്യ ലേഖനം 4:10 एफएसुस 3:10 3:10 में हमने जैसा पढ़ा, അതെ, സഭ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? कलीसिया या मंडली मतलब क्या? സ്വർഗത്തിലെ അധികാരികൾക്കും ജ്ഞാനികൾക്കും ദൈവത്തിന് ബഹുവിധമായ ജ്ഞാനം സഭ മുഖാന്തരം അവരെ സ്വർഗത്തിൽ ഫില്ല് ചെയ്യുമ്പോൾ ഇവരെല്ലാം കേട്ട് തങ്ങളുടെ കിരീടങ്ങൾ താഴെയിടുന്ന ഒരു സ്ഥിതിവിശേഷം. സ്വർഗം മുഴുവനും പിടിച്ചടക്കുന്ന ബലാത്കാരികളാണ് സഭ. मतलब स्वर्ग में कलीसिया मतलब कौन है? मंडली कौन है? वो लोग हैं जो महिमादायक हो जाने के बाद स्वर्ग का सारे प्रधानताओं, अधिकारियों, सभी जीव जंतुओं को, जो स्वर्गीय जीव जंतुओं को, सभी लोगों को परमेश्वर का, प्रभु यीशु मसीह का अगम ज्ञान का बातें वो लोग बताकर, वो बात का ज्ञान वो लोग प्रकट कर स्वर्ग को वो लोग कब्जा करने वाले लोग हैं प्रभु का मंडली. സഭ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവനാണ്. मंडली बोला तो प्रभु का जीवन है प्रियो. ക്രിസ്തുവിന്റെ ശരീരമാണ്. वो प्रभु का देह है, ക്രിസ്തുവിന്റെ ശബ്ദമാണ്. प्रभु का आवाज है, ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യമാണ്. प्रभु का गवाह है. ക്രിസ്തു അല്ലാതെ ഒന്നും സഭയ്ക്കില്ല. मतलब मसीह नहीं तो कलीसिया नहीं. Praise the Lord. Amen. കർത്താവ് സഹായിക്കട്ടെ. प्रभु काम बैठा अभी ऐसा लगता है कि आप लोग धरती पे बैठा है. अभी तक क्या सुन रहा था? प्रभु के साथ स्वर्ग में बैठा, स्वर्ग की आलोचना सुना. कितना धन्यवाद है. प्रभु हमें बहुत प्यार करता है. उधार पाया हुआ हर एक लोगों को प्रभु यीशु मसीह के साथ स्वर्गीय स्थानों में बैठाया. हमारे लिए मिला हुआ ये वचन और वायदा कितना श्रेष्ठ है. आज मंडली के द्वारा स्वर्गदूत भी सुनना चाहता है. हम लोग जब भी इकट्ठा होता है, हमारा नंबर से बढ़कर स्वर्गदूत दिए है कि नहीं? हम लोग ये बातों को सुनना चाहता है. और वास्तव में प्रभु हमको जहाँ मैं हूँ वहाँ तुम रहने के लिए फिर से आकर हमें ले जाएगा जरूर. मंडली के द्वारा मंडली जब भी इकट्ठा होता है तो उस अनंतता की बातें प्रकाशमान होना चाहिए. तो आज भी हमें प्यार करके बहुत सुंदर रीति आत्मीय गहरी बातें पवित्र आत्मा के द्वारा प्रकाशित किया. मंडली को और भी जागृत किया. प्रभु दासों को प्रभु ने इस्तेमाल किया. सारे बातों के लिए प्रभु ने सुना हुआ लोगों पर प्रभु ने बहुत बड़ा अनुग्रह उन्हें ये समय सुना हुआ वचन के अनुसार और भी एक सच्चा समर्पण के साथ विजय जीवन बिताते हुए हमेशा उस स्वर्गीय दर्शन में बढ़ने के लिए सबको सहायता करें. प्रभु को महिमा मिले.